नमस्कार शेतकरी बंधूंनो. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकारतर्फे शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या लाभासाठी विविध योजना राबवल्या जातात आणि त्यातलीच एक अतिशय महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळतोय. कारण शेतकऱ्यांना शेती करीत असताना वाढता खर्च असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर काही समस्या असो, या विविध समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यापासून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी ही योजना आखण्यात आली. ही योजना नेमकी काय आहे? शेतकऱ्यांनी याचा लाभ कसा घेतला पाहिजे? त्याबरोबरच लाभार्थी होण्यासाठी कोणती प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे? एकूणच हे सगळे प्रश्न जे आहे ते आजच्या कार्यक्रमाच्या द्वारे आपण आज सुलभरित्या जाणून घेणार आहोत. याविषयीची विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत आणि याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे जिल्हा पुणे, तालुका जुन्नर इथल्या कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे कृषी विस्तारक विषय तज्ज्ञ डॉक्टर राहुल घाडगे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही माहिती नाहीये. तर नक्की योजना काय आहे ही? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हां. ही 2019 साली सुरू झाली. बरं. ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. केंद्र शासनाद्वारे ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला, लहानातला लहान शेतकरी, बऱ्याचदा काय होतं की शेती करत असताना त्यांना सीझन चालू होतो, खरीप हंगाम सुरू होतो आणि ह्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला त्याला बियाणं खरेदी करावं लागतात, खतं खरेदी करावं लागतात किंवा औषधं त्याला लागतात आणि अशा परिस्थितीत त्याच्याकडे पैसा नसतो, हो. आर्थिक तरतूद त्याच्याकडे नसते. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय लाभदायक आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रत्येक शेतकऱ्याला वर्षामध्ये 6,000 रुपये एवढा निधी त्याच्या जे काही निविष्ट आहे त्या खरेदी करण्यासाठी दिल्या जातात आणि याचा फायदा शेतकऱ्यांना त्याच्या येणाऱ्या हंगामामध्ये शेती करताना त्याचा लाभ होतो. हां. सर, तुम्ही ही योजना नक्की काय आहे त्याबद्दल सांगितलं. पण मुळातच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि याचा मूळ उद्देश काय आहे? ही योजना ज्यावेळेस सुरू झाली हां. 2019 साली आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मान्यतेने ही योजना सुरू झाली आणि संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना, जे छोटे आणि सीमांत शेतकरी आहेत, हो. ज्यांचं जे काही जमीन आहे, शेती आहे, ती 2-2.5 एकराच्या कमी आहे, अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जातो आणि विशेषतः आपल्याला जे काही बियाणं असेल, निविष्ठा, मग त्याच्यामध्ये खतं असतील, बियाणं असेल बरं. किंवा औषधं असतील, जे शेतीपूरक आपल्याला गोष्टी खरेदी करायच्या असतात, तर त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने हे आर्थिक लाभ शेतकऱ्यांना दिला जातो आणि याच्यामध्ये आपण वर्षाकाठी 6,000 रुपये, मगाशी तुम्हाला म्हणालो की ह्या योजनेमध्ये आपण 6,000 रुपये आपण शेतकऱ्यांना देतो. वर्षामध्ये याचे साधारणतः आपण 3 हप्त्यांमध्ये याचा लाभ शेतकऱ्यांना आपण देत असतो. अच्छा, म्हणजे 3 हप्त्यांमध्ये हा निधी वितरित केला जातो. पण मग तो कशा पद्धतीने दिला जातो? बँकांमध्ये की परस्पर म्हणजे त्याची कशी प्रक्रिया आहे? आता आपण ज्यावेळेस ही योजना सुरू झाली त्यावेळेस आपण प्रत्येक शेतकऱ्याचं, विशेषतः त्याचा जी काही नोंदणी आहे ती नोंदणी त्या काळामध्ये केली गेली. मग त्याच्यामध्ये जो काही शेतकरी लाभार्थी आहे, मग हा शेतकरी स्वतः शेतकरी असावा, बरं. त्याच्या नावे सातबारा असावा, त्याचं बँकेमध्ये खातं असावं आणि त्याद्वारे आपल्याला थेट त्याचा जो काही बेनिफिट आहे, डीबीटी तत्वावरती, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ह्या तत्वावरती आपल्याला त्या योजनेचा लाभ दिला जातो. मग जे काही केंद्र सरकार जो लाभ ज्या
महिन्यामध्ये म्हणजे हं. ज्यावेळेस हे आर्थिक लाभ दिला जातो तर हं. थेट त्याच्या खात्यावरती ते पैसे ट्रान्सफर केले जातात. अच्छा, मग त्यासाठी खातं असणं फार गरजेचं खूप आहे महत्वाचं आहे. बँकेचं. मग त्यासाठी सुद्धा काही म्हणजे नॅशनलाइज बँका किंवा मग स्थानिक पातळीवरच्या बँका असं काही वेगळे नियम आहेत का यासाठी? नाही. हं. त्याच्यासाठी असे कुठलेही नियम नाहीयेत. म्हणजे अच्छा. तुमचं बँकेमध्ये खातं असावं. हां. सर्वात इम्पोर्टंट म्हणजे आज आपण पाहतोय, की आधारशी आपलं बँक खातं जोडलेलं आहे. हां. आपलं आधारशी पॅन कार्ड जोडलेलं आहे आणि याच्या माध्यमातून ई-के-वाय-सी केलेलं म्हणजे आधार आणि तुमचं पॅन हे हं. लिंक असावं. ही अच्छा. सर्वात इम्पोर्टंट गोष्ट आणि त्याचं बँकेमध्ये खातं असावं. बरं. मग ते बँक तुमचं कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये असावं, हं. कुठल्याही स्टेट बँकेमध्ये असावं किंवा तुमचं कुठल्याही जे काही आपली डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हां. बँक आहे. इव्हन आता सरकारने पुढेही जाऊन आपल्याला पोस्टात सुद्धा खातं जर आपण ओपन केलं आणि ते आपल्या आधारशी लिंक असेल, हां. तर त्याचा बेनिफिट तुमच्या त्या पोस्टातल्या खात्यावरती सुद्धा शासन त्याच्यावरती पैसे जमा करतंय. वाह! म्हणजे कुठल्याही बँकेमध्ये त्याला बँकेत खातं नाहीये हं, हं. म्हणून त्याचं आर्थिक अडचण होऊ नये यासाठी शासन त्याच्यावरती त्यांना मदत करण्यासाठी पोस्टाद्वारे देखील आपण त्याचे बेनिफिट घेऊ शकतो. आणि त्याचा लाभार्थी जो आहे, जो शेतकरी आहे त्याला खरोखरच त्यालाच त्याचा लाभ घेता येईल. एक्झॅक्टली, इतरत्र एक्झॅक्टली. कुठेही तो जाणार नाही किंवा म्हणजे कुठलीही फसवणूक होणार नाही. बरोबर. यासाठी हे आवश्यक आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे, ही केंद्र सरकारची योजना आहे, अतिशय महत्त्वपूर्ण योजना. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्याचा कशा पद्धतीने लाभ होतोय? विशेषतः ही जी काही प्रधानमंत्री हं. किसान सन्मान निधी योजना जी आहे, ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी आहे. बरं. ह्या संपूर्ण देशामध्ये आज जवळ-जवळ आपल्या भारतामध्ये 9 करोड शेतकरी याचा हं. लाभ घेत आहेत अच्छा. आणि महाराष्ट्रातील देखील शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी आहेत. हां. आज केंद्र शासन ह्या योजनेच्या माध्यमातून ₹6,000 हे शेतकऱ्यांना देत आहेत. हां. त्याचबरोबर आपल्या राज्य शासनाने देखील जी काही नमो किसान सन्मान निधी, महासन्मान निधी योजना जी आहे, तर हं. त्याच्या माध्यमातून ₹6,000 अधिकचे आपल्या अच्छा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ते देऊ करतात. हं. मग याचा फायदा असा होतो, की ही जी काही निधी आहे, हां. त्यातून खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल किंवा उन्हाळी हंगाम असेल, याच्यामध्ये त्यांना बियाणं खरेदी करण्यासाठी बरं. असेल, खतं हां. खरेदी करण्यासाठी त्याचा लाभ होतो. हं. म्हणजे आज राज्य शासन याच्यामध्ये 6,000 देतंय आणि केंद्र शासन ₹6,000 देतंय. हं. म्हणजे हं. एकूण आपल्या शेतकऱ्यांना, छोट्या सीमांत शेतकऱ्यांना ₹12,000 आर्थिक लाभ याच्यामधून मिळतो आणि साधारण याच्यामध्ये आपल्या राज्य शासन जेव्हा केंद्र शासनाचा हप्ता वितरित होतो, हां. त्याच बरोबरीने हे राज्य शासन देखील आपलं ₹2,000 जो काही निधी आहे, म्हणजे ₹6,000 जे वर्षाला दिले जातात, तर त्याचा हप्ता त्या दरम्यान वितरित केला जातो. साधारणतः हे जे हप्ते होतात हं, म्हणजे हं. राज्य शासन, केंद्र शासन, हो. तर याचे 3 जे काही समांतर हप्ते 4 महिन्यानंतर, हं. मग त्याचा एप्रिल पासून आपल्याला तो दिला जातो, एप्रिल ते जुलै. हं. त्याच्यानंतर ऑगस्ट ते साधारणतः डिसेंबरपर्यंत आणि डिसेंबर ते मार्चपर्यंत असे 3 सुलभ हप्त्यांमध्ये त्याचं निधी वितरण केला हं. जातो. सर पी-एम किसान सन्मान निधी योजना जी आहे त्याचा लाभ घेण्यासाठी किंवा पात्र ठरवण्यासाठी काय आहे? म्हणजे त्याची अटी शर्ती काय आहेत? किसान सन्मान निधी योजना हां. जी केंद्र शासनाने सुरू केली, तर त्यावेळेस आपण सर्वात प्रथम तो शेतकरी आहे की नाही, तर हे बरं. ठरवण्यासाठी आपल्याकडे सर्वप्रथम असतो तो सातबारा. हां. तर तो सातबाराधारक शेतकरी असावा. त्याचबरोबर त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड असावं त्याचं, हं. आधार नंबर त्याचा असावा, त्याचं बँकेमध्ये खातं असावं. हं. सातबारासोबत त्याचा 8 असावा अच्छा. आणि तो शेतकरी कसा झाला याची वारस नोंद त्या शेतकऱ्याकडे हवी आहे. हं. ह्या पद्धतीने जर याचे हे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे असतील, तर तो त्याचा लाभार्थी होऊ शकतो. मग त्याने काय करायचं आहे, की आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयामध्ये जायचं आहे हां. आणि त्या ठिकाणी ते हे सर्व डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत. सर्वप्रथम त्याला कृषी कार्यालयात सुद्धा जायची गरज नाही आहे. बरं. जर तो शिक्षित आहे आणि त्याला इंटरनेट माहिती आहे, हां. तर त्याने इंटरनेटवरती जाऊन पी-एम किसान निधी योजना जी Googleवरती सर्च हं. करायची. हं. योजनेचं पोर्टल ओपन होतं आणि पोर्टल ओपन झाल्यानंतर तिथे रजिस्टर हां. म्हणजे आपण स्वतः तिथे जाऊन आपली नोंदणी करू शकतो. मग नोंदणी करताना मी जे डॉक्युमेंट्स सांगितले म्हणजे त्याचा सातबारा त्याचा असावा, हं. तो पण आत्ताचा रिसेंट हो. सातबारा त्यांनी घ्यायचा आहे. तो पण डिजिटल स्वाक्षरीचा. त्याला कुठेही कृषी कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात जायचं नाहीये. अच्छा. त्यांनी ऑनलाईनच तो सातबारा काढायचा, 8 स्वतः काढायचा आहे. हं. पुन्हा
त्याचबरोबर त्याचे जे काही वारस नोंदीच्या फेरफार असतील ते त्यांनी तिथेच डाउनलोड करायचे आणि हे सर्व डॉक्युमेंट्स मग त्याचा आधार बँकेशी लिंक असावं, त्या आधारच्या माध्यमातून जो मोबाईल नंबर आहे तो त्या आधारला लिंक असावं, जेणेकरून OTP त्याला येईल आणि स्वयंघोषित एक प्रमाणपत्र असतं ते त्यांनी साईन करून त्याच्यावरती स्वतःची माहिती लिहायची आणि ती हे एवढे डॉक्युमेंट्स त्यांनी ऑनलाईन त्याची सर्व माहिती भरून तिथे अपलोड करायची. एकदा अपलोड झाली का ती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जाते आणि तालुका कृषी अधिकारी ते व्हेरीफाय करतात. व्हेरीफाय झाल्यानंतर त्याला जे काही ॲग्रिकल्चर कमिशनर ऑफिस आहे तिथे ते पुन्हा रिव्हेरीफाय होतात आणि त्याला ह्या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होते. इतकी साधी सोपी योजना आहे ही. म्हणजे अशा पद्धतीने ही प्रक्रिया आहे आणि जर ऑनलाईन जमत असेल तर ती अगदीच सोपी आहे. बरोबर. आणखीन यामध्ये काही काळजी घेतली पाहिजे का लाभार्थी जर होण्यासाठी? शेतकऱ्यांना याच्यामध्ये जर काही अडचणी येत असतील, हां. काही टेक्निकल अडचणी असतील, तर त्यांनी नजीकच्या ग्रामपंचायतीमध्ये जावं, तलाठी कार्यालयामध्ये जावं किंवा जे CSC सेंटर आहेत, कॉमन फॅसिलिटी सेंटर ज्या ठिकाणी आहेत, सर्व्हिस सेंटर जे आहेत, महाई-सेवा केंद्र आहेत, तर हां. त्या ठिकाणी जाऊन हे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आणि तिथे जाऊन त्यांनी तो अर्ज भरून घ्यायचा. हा अर्ज भरल्यानंतर बऱ्याचदा एक साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये, एक साधारणतः 45 दिवसाच्या कालावधीमध्ये जर त्याचे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात आणि हे व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होतो. लाभार्थी झाल्यानंतर सुद्धा काही अडचणी आल्या आणि कोणाचा मध्येच हा जो लाभ आहे तो बंद झाला, तर मग अशा लोकांनी काय करायचं? आणि तो कशामुळे मग तो लाभ बंद होतो? ते पण सांगणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हं. हा खूप चांगला प्रश्न आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना, अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला असतो, हां. की मला लाभ मिळत होता, हां. परंतु माझा हा लाभ आज बंद झालेला आहे. मग अशा शेतकऱ्यांनी काय करावं? तर नक्कीच ह्या अशा शेतकऱ्यांनी पहिला आपला जो काही हे आहे, म्हणजे जो निधी आपल्याला मिळत होता, तो बंद झाला आहे, तो शोधायचा कसा? तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की आपण PM किसानचं जे पोर्टल आहे, बरं. तर ह्या PM किसान सन्मान निधीच्या पोर्टलवरती जायचं. तिथं नो युअर स्टेटस ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथे नो युअर स्टेटस हा एक विंडो आहे. ह्या विंडोवरती क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर, अच्छा. जो शी लिंक आहे असा मोबाईल नंबर तो त्या ठिकाणी आपण टाकायचा. आधार नंबर टाकला तर तुम्हाला OTP येतो. OTP टाकून आपण चेक करायचं आपलं जे काही स्टेटस आहे ते काय आहे. मग ते ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे. बरं. जर ॲक्टिव्ह असेल तर आपले निधी सुरू आहे आणि इनॲक्टिव्ह असेल तर मग त्याची कारणं तिथे आपल्याला दिसतात. मग अच्छा. ती कारणं आपण आपल्या नजीकच्या कृषी सहाय्यकाला जाऊन भेटायचं. आपल्या गावामध्ये जो कृषी सहाय्यक असतो त्याला भेटायचं. त्याला सांगायचं माझं अकाउंट जे आहे ते इनॲक्टिव्ह आहेत. मग इनॲक्टिव्ह का होतं? तर त्याची 3 कारणं आहेत. सर्वात प्रथम म्हणजे तुमची KYC झालेली नसते. त्याबरोबर तुमचं आधार सीडिंग नसतं आणि लँड सीडिंग नसतं. लँड अच्छा. सीडिंग म्हणजे काय? तर तुमचा 7/12 तुम्हाला तिथे अपडेट करायचा आहे. 7/12 आणि 8A तुम्हाला अपडेट करायचा आहे. बरं. जर तुमचा आधार सीडिंग नसेल तर तुमचा आधार घेऊन जायचं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार मग फेस बायोमेट्रिक असेल किंवा तुमचं थंब बायोमेट्रिक असेल. हां. तर ते तुम्ही दोन्ही गोष्टी मग ते तुम्हाला आयदर कृषी सहाय्यक तुमचं ते करून देईल, आयदर तुम्हाला जे महाई सेवा केंद्र आहे किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. अच्छा. तिसरं कारण जे आहे आपलं KYC. KYC मध्ये तुम्हाला पुन्हा बँकेमध्ये जाऊन तुमचं बँकेला आधार लिंक आहे का हे पाहायचं आहे आणि तिथे तुम्हाला पुन्हा हां. आधार, पॅन आणि तुमचा मोबाईल नंबर ह्या 3 गोष्टी तुम्हाला तिथे द्यायच्यात आहे. अच्छा. ह्या 3 गोष्टी दिल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे हां. ते पुन्हा ॲक्टिव्ह होईल आणि अजून एक त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट जर इनॲक्टिव्ह बाय स्टेट जर असेल बरं. तर ते एक कारण असू शकतं. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकार काही 10% शेतकऱ्यांचं अकाउंट इनॲक्टिव्ह करून ठेवतात. त्याचं कारण आहे की जो शेतकरी हयात आहे किंवा जो शेतकरी आहे त्यालाच त्याचा लाभ मिळावा अच्छा. आणि हा जर लाभ चुकीच्या शेतकऱ्याला किंवा नजर चुकीने जर तो लाभ जात असेल तर तो जाऊ नये यासाठी केंद्र सरकारच ते इनॲक्टिव्ह करतं. मग त्या शेतकऱ्यांनी इनॲक्टिव्ह स्टेटस असेल तर नजीकचा आपला जो तालुका कृषी अधिकारी आहे त्यांना जाऊन भेटायचंय. त्यांना तुमचं वारस नोंदीचं प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला त्याला द्यायचंय. इव्हन हा जो लाभ आहे आपल्या कुटुंबात एकाच व्यक्तीला दिला जातो. म्हणजे पती-पत्नी असेल तर पती-पत्नी, मग तो पती असेल तर पतीला मिळेल, पत्नी असेल तर पत्नीला मिळेल. मग त्या दोघांनी
ठरवून घ्यायचं कुणाच्या नावाने आपल्याला ते बेनिफिट मिळवायचं आहे. बरं. मग तो देखील आपल्याला त्या पद्धतीने ते डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करायचे आणि मग तो लाभ मिळेल. इव्हन अनेकदा काय होतं की आपले जे शेतकरी आहेत हं. तर वडील असतात, वडिलांचं निधन झालेलं असतं, हां. मग वारस नोंद होते आणि वारस नोंद झाल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की शेतकरी किंवा वडिलांच्या नावाने ते पैसे येत राहतात हं. आणि मुलं ते लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. म्हणजे त्यांच्याच अकाउंटला ते जातात, जमा होतात. येस. हां. मग ती मुलं कधी-कधी ATMनी पण पैसे काढू शकतात बरोबर. किंवा काय. परंतु अशा पद्धतीने हे न करता हं. जे काही वारस असतील त्या वारसांनी मृत्यूची नोंद त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि मृत्यूची नोंद करून त्याचं वारस नोंद त्याची करून मग हां. ते पुन्हा रिअप्लाय आपल्याला करावं लागतं. मग अच्छा. ही प्रोसेस आहे. मग बऱ्याचदा हे 2 कारणांमुळं ॲक्टिव्ह म्हणजे इनॲक्टिव्ह आणि इनॲक्टिव्ह बाय स्टेट अशा बरं. 2 कारणांमुळं जर आपल्याला ते कारण समजलं तर त्या पद्धतीने आपण त्याचं हं. निराकरण करू शकतो आणि तो पुन्हा आर्थिक लाभ हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. हं. जसं तुम्ही म्हणालात, की वारस नोंद, तर अशा पद्धतीने काही दुर्घटना घडली, तर त्यानंतर पुन्हा ॲप्लाय करण्यासाठी तो शेती करणं किंवा ती व्यक्ती शेतकरी असणं महत्त्वाचं आहे. बरोबर. तर मग त्यासाठी सुद्धा तीच प्रोसिजर असते, की काही वेगळी? कारण मग पुन्हा सगळे कागदपत्र नव्याने करावे लागतात. हा देखील खूप हं. प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असतो. हां. आता ही योजना सुरू झाली कधी? 2019 साली. मग 2019 साली त्याच्या अगोदर हं. जो शेतकरी आहे, ज्याच्या नावाने 7/12 आहे, बरं. ही गोष्ट हां, समजून घ्या. हां. ज्याच्या नावाने 7/12 आहे, ते सर्व ह्या योजनेमध्ये लाभार्थी होते. ओके. फक्त हां. त्याचा अट एकच होती का त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स पेयर नसावा. तो अच्छा. शेतकरी इन्कम टॅक्स पेयर नसावा आणि तो म्हणजे जसं की आमदार असतील, खासदार हं. असतील किंवा कुठल्याही पदावरती तो नसावा. हं. ही त्यावेळची अट होती. मग त्याच्यानंतर म्हणजे त्या अटीमध्ये 2019च्या अगोदरचा शेतकरी हा कुठलाही शेतकरी हं. ज्याच्या 7/12 वरती नोंद आहे, तो त्याचा लाभार्थी. बरं. परंतु 2019 नंतर तो शेतकरी झालेला असेल, तर त्याला हं. प्रूव्ह करून द्यावं लागतं, की हा शेतकरी 2019च्या अगोदर आहे. फॉर एक्झाम्पल एक शेतकरी आहे हां. आणि त्याच्या नावाने 2020 मध्ये त्याची शेती झालेली आहे. परंतु बरं. त्याने 2020 मध्ये ती खरेदी केलेली आहे. बरोबर आहे? हं. तो वारसाने त्याला शेती आलेली नाही. नाही. त्याने खरेदी केलेली आहे. हं. मग तो खरेदी झालेली शेती म्हणून तो शेतकरी झालाय, परंतु त्याला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. अच्छा. परंतु त्याच्या वडिलांचं दुर्दैवाने निधन झालेलं आहे हं. आणि निधन झाल्यानंतर वारसाने त्याला ती जमीन मिळालेली आहे. हं. तर तो त्याचा लाभार्थी ठरू शकतो. अच्छा. आणि त्याचबरोबर जर एखादा शेतकरी आहे हं. आणि त्याने 2022ला शेती खरेदी केलेली बरं. आणि 2024ला त्याचे वडील त्यांचं निधन झालेलं आहे. 2024ला त्याला वारसाने ती जमीन मिळालेली आहे. बरं. परंतु 2024ला ज्यावेळेस त्यांच्या वडिलांचं निधन झालं, त्यांनी 2023ला ती खरेदी केली होती. हं. परंतु ते शेतकरी जे वडील होते, ते देखील त्याच्यामध्ये खरेदी खताने ते शेतकरी झाले होते. ते वारसाने शेतकरी नव्हते. हं. म्हणून त्या मुलाला देखील तो लाभ मिळणार नाही. अच्छा. ओके. म्हणजे आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये गोष्टी. हां. 2019च्या अगोदर जर ते शेतकरी असेल हं. आणि त्याला 2019 नंतर जर तो वारसाने शेतकरी झालेला असेल, हं. तर तो लाभदायक शेतकरी ठरू शकतो. परंतु खरेदी खताने जी शेती घेतलेली आहे, तो शेतकरी होऊ शकतो. परंतु ह्या योजनेचा तो शकतो. लाभ घेऊ शकत ह्या नाही. गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा काही भरपूर शेतकरी आहेत, ज्यांना काही अडचणी येतात, ते तुमच्याकडे येत असतील, त्या तुम्ही सॉल्व्ह करत असाल. पण एकूणच हा लाभ घेण्यासाठी तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना सुद्धा? ही जी काही योजना आहे, आज कृषी विज्ञान केंद्रामध्ये आमच्याकडे हं. अनेक शेतकरी येत असतात. आज केंद्र शासनाचे आजपर्यंत 22 हप्ते वितरित झालेत आणि हे 22 हप्ते आम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे लाईव्ह हं. टेलिकास्टच्या द्वारे आम्ही शेतकऱ्यांना त्याचा लाभ देत असतो आणि अनेक शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून मार्गदर्शन देखील करत असतो. बरोबर. असे हजारो शेतकरी आमच्याकडे येत असतात आणि ह्या शेतकऱ्यांना जे काही आपण आज डिस्कस केले, हं. हे सर्व प्रश्न पडलेले असतात. तर त्यांना आम्ही ह्या माध्यमातून गाईड करत असतो. आपण नजीकचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय हं. असेल, तलाठी कार्यालय असेल किंवा जे काही कॉमन सर्व्हिस सेंटर्स जे आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेटा.
तुमच्या अडचणी त्या ठिकाणी सांगा. तुमचं स्टेटस काय आहे, ॲक्टिव्ह आहे, इनॲक्टिव्ह आहे, हां. हे पहिलं तुम्ही त्याची माहिती घ्या आणि त्यानुसार मग आपल्याला याच्यामध्ये पुन्हा लाभ घ्यायचा असेल किंवा काय हं. अडचणी असेल, डॉक्युमेंट्सचा पार्ट असेल, तर तो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांना भेटा. तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन म्हणजे तालुका कृषी अधिकाऱ्यांना देखील याची माहिती आम्ही देत असतो आणि त्या माहितीद्वारे त्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही अ, त्याद्वारे सोडवत असतो. अच्छा. सर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल सांगितलंत आणि जसं बऱ्याच गोष्टी माहिती नसतात शेतकऱ्यांना आणि त्यामुळे मग अडचणी येतात. तर अगदी तुम्ही छान सांगितलंत. मात्र आत्तापर्यंत या योजनेचे लाभार्थी जे आहेत, जे तुम्ही काम करताय यासाठी गेली 15 वर्ष, तर किती जणांना याचा लाभ मिळालेला आहे? आज ही योजना जेव्हापासून सुरू झाली, तेव्हापासून आज जवळ-जवळ 22 हप्ते आपण वितरित केलेले आहेत बरं. आणि संपूर्ण देशामध्ये जवळ-जवळ 9 कोटी शेतकरी याचा लाभ घेत आहेत आणि अच्छा. त्याच्या माध्यमातून आत्ताच मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 22वा हप्ता ज्यावेळेस वितरित केला हं. गेला, त्यावेळेस जवळ-जवळ 18,500 करोड 18,500 लाख करोड रुपये याचं अच्छा. वितरण झालं आणि आज जर आपण पाहायला गेलं तर ह्या 22 हप्त्यांच्या माध्यमातून जवळ-जवळ म्हणजे साधारणतः 9 लाख करोड रुपये हे हं. केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ दिलेला आहे. अच्छा. आज याचा फायदा म्हणजे ह्या 9 लाख जे काही आपले करोड शेतकरी आहेत, तर ह्या छोट्या-छोट्या शेतकऱ्यांना याचा खूप लाभ होतो. एक छोटंसं उदाहरण अगदी याच्यामध्ये सांगतो. आत्ताच रिसेंटली आता उन्हाळी हंगाम सुरू झालेला हो. आहे आणि फेब्रुवारीमध्ये आमच्या भागामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि आमच्याच जवळील एक शेतकरी आहे, त्यांचं नाव आहे तानाजी रेपाळे. तर बरं. ह्या शेतकऱ्याला भेंडी लावायची होती आणि भेंडी लावण्यासाठी त्याच्याकडे ₹2,000 त्याला बियाण्यासाठी लागत होते हां. आणि जस्ट त्यांचा फोन आला, "राहुल की मला ₹2,000 गरज आहे. मला भेंडी लावायची आहे." आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं, "ठीक आहे, सकाळी येऊन घेऊन जावा." हां. आज फोन आला आणि म्हटलं, "उद्या सकाळी तुम्ही घेऊन जावा." घेऊन जा. तर त्याच दिवशी संध्याकाळी ₹2,000 हप्ता त्या दिवशी वितरित झाला होता आणि त्यांच्या खात्यावर ₹2,000 जमा झाले होते. मी अच्छा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांना फोन केला, की "मामा तुम्ही पैसे घेण्यासाठी येणार होते, तुम्ही आला नाही." तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं का काल जो काही ₹2,000 हप्ता वितरित झालाय पीएम किसान सन्मान निधीचा, त्यामुळे माझ्याकडे बियाणं खरेदीसाठीचे पैसे मला मिळालेले आहेत. बरं. मला आता त्याची गरज नाहीये. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की त्या शेतकऱ्याला ₹2,000 घ्यायचे होते आणि ते त्याला पाहिजे होते. परंतु ह्या 2,000 मुळे त्याला बियाणं खरेदी करता येऊ शकलं आणि अच्छा. त्याला कुणाकडे हात पसरवण्याची गरज भासली गरज नाही. भासली नाही. म्हणजे हे ह्या योजनेचं खऱ्या अर्थाने फलित आहे. तो छोटा शेतकरी होता हो, हो. आणि त्याला 2,000 ची किंमत जी आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे आज आपण त्याचा विचार करू शकत नाही. आज आपण पाहतोय, की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ₹2,000 आपल्याला अमाउंट छोटी वाटत असेल, छोटी. परंतु ते शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप मोठी अमाउंट आहे आणि निश्चितच. त्याचा फायदा त्या शेतकऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने होतो. आणि म्हणजे जसं मोठमोठे शेतकरी आहेत त्यांना वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ मिळतोच. मात्र खास छोट्या शेतकऱ्यांसाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होतोय आणि मग कुठलंही म्हणजे बियाणं खरेदी असो किंवा खत खरेदी असो किंवा मग नैसर्गिक आपत्तीपासून थोडासा त्यांना दिलासा मिळतो. एकूणच अजून तुमच्या भागात किंवा इतरत्र सगळे जे शेतकरी आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही संदेश द्याल? निश्चित आज काय झालंय, की शेतकरी आज खूप कष्ट करतोय. हं, बदलतं हवामान असेल, हं, लहरी हवामान असेल, बाजारभाव असेल, आज पाहायला गेलं तर हं. परिस्थिती खूप बिकट आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणारी ही एकमेव योजना आहे, हो. की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्या हंगामापूर्वी लाभ मिळतो. मग असे छोटे शेतकरी जे आहेत, का ज्यांना माहिती नाहीये, तर त्यांनी नजीकच्या जे काही कृषी अधिकारी कार्यालय असेल हं, किंवा शासकीय कार्यालय असेल, महाई सेवा केंद्र असेल, त्यांच्याकडे जाऊन ही माहिती घ्या हं. आणि त्या ठिकाणी आज आमच्या पूर्ण देशामध्ये कृषी विज्ञान केंद्र देखील आहेत. तर अशा ठिकाणी तुम्ही जावा. त्या ठिकाणी ह्या योजनेची माहिती घ्या. ह्या योजनेसोबतच कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत, हो. केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाच्या अनेक योजना आहेत, त्यांचा तुम्ही लाभ घ्या. जेणेकरून आपल्याला आपला उत्पादन खर्च हा हं. कमी करता येईल, आपलं उत्पन्न वाढवता येईल. आपल्याला मार्केटिंगच्या समस्या आहेत, तर त्याच्यासाठी शासनाच्या देखील विविध योजना आहेत, त्याचा हं. तुम्ही लाभ घ्या. व्हॅल्यू ॲडिशनच्या योजना आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
मार्गदर्शन तुम्हाला मिळवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी तुम्ही सातत्याने संपर्कात राहा. जेणेकरून आपला जो काही शेती हे आहे, आपला व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला अधिक दृढ गतीने, चांगल्या पद्धतीने आणि डोळस पद्धतीने त्याच्याकडे पहा. सर, शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे, जी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत आणि याविषयी विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली सरांकडून. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.